अध्याय 9. श्री स्वामी समर्थ. श्री गणेश सरस्वत्यै नमः. श्री सद्गुरू नमः. सद्गुरू सत्शिष्यास म्हणाले, समाधान चित्ताने नृसिंहभान देवरायांची सत्कीर्ती नेहमी ऐकावी. आता कच्छच्या नारायण सरोवरी स्वामी प्रकटत. द्वारकेहून दूर कच्छ प्रांतात श्रीकृष्ण त्रिविक्रमाचे महाथोर क्षेत्र आहे. तिथेच प्रख्यात नारायण सरोवर आहे. त्या स्थानावर नृसिंहभान स्वामी महाराज आपल्या समवेत आलेल्या काही सेवकांसहित मंदिरात गेले. तेथे स्थानाधिपती एक महंत साधू महाराज होते. ही व्यक्ती अत्यंत अभिमानी असून दक्षिणा घेतल्याशिवाय मंदिराच्या पावन वापीत कुणालाही स्नान करू देत नसे. या वसुलीसाठी त्यांचे 4 शिष्य कार्यरत आहेत. गरिबांना त्यांचा फार त्रास होत असे. द्रव्य गाठीशी नसता काय येतात तीर्थकाठी म्हणून ते दीनजनांना हिणवीत. हा तीर्थकर दंड न भरणारा तीर्थस्थानापासून वंचित राहत असे. हा तीर्थकर तीर्थकर म्हणजे तीर्थक्षेत्री गेल्याचा जो कर असतो, तर हा तीर्थकर तो दंड न भरल्यास त्यांना तीर्थस्थानापासून वंचित राहत असे. अशा ठिकाणी गदागदा हसत श्री नृसिंह मुनीश्वर येऊन उभे राहिले. त्या गुंडांची अरेरावी चालूच होती. महाराज म्हणाले, हे कामलोभी लोक तीर्थक्षेत्रस्थ गुंड होत. ते क्षेत्रावरील अनाचार रोखून सद्धर्म राखण्यासाठी संचरत होते. सेवकजनांसहित एक गगनात उड्डाण करून त्या वापीमध्ये उतरले. कुणासही न विचारता निर्भयतेने स्नान करू लागले. ते हे योग सामर्थ्य दर्शन होताच पाहणारे गडबडून गेले. महाराजांनी वापीतील जलपृष्ठावर अधांतरी वीतभर कोणत्याही आधाराविना सिंहासन घातले. वापीमध्ये तेव्हा 4 पुरुष खोलीचे पाणी होते. महाराज जे बसले ते अन्नपाण्याशिवाय अहोरात्र तिथेच होते. ते वृत्त कळताच चकित झालेले ते धनलोभी वृद्ध साधू आपल्या शिष्यांसहित वापीतटी दाखल झाले. स्वामी महाराजांस ओळखू लागले. ते दीनबंधू करुणासिंधू, आम्ही महाअपराधी आहोत. आमचा अख्खा जन्मच धनलोभात गेला. खूप मिळाले पण समाधानी वृत्ती झालीच नाही. भगवंत, संत, महंत, विद्वज्जन कोणासही न ओळखता आले नाही. जसे स्मशानातील कावळे, गिधाडे, कुत्रे पिंडाचे भक्षण करतात, अगदी तशीच तीर्थक्षेत्रावर राहणाऱ्या आम्हा लोकांची लोभी निर्लज्ज स्थिती झाली आहे. प्रवासमार्गात वाटमारे जसे वाटसरूंचे सर्वस्व लुटतात, जीवे मारतात, तशीच आमची वृत्ती झाली आहे. देवाच्या सानिध्यात आम्ही असतो, देवाची नित्यसेवा करतो, परंतु रात्रंदिवस धनाच्या अपहारही करतो. म्हणजे अपहार म्हणजे एखाद्याचं धन काढून घेणं, अपहारही करतो. देवाची आम्हाला भीती वाटेनाशी झाली आहे. बऱ्याचदा धनाचा लोभ धरण्यामुळे सेवेकडे दुर्लक्ष होते. मोठ्या श्रीमंत धनिकांना सांभाळत आम्ही पैसाच गोळा करतो. जसे गायीच्या सणावर गोचीड असतात, त्यांना गायीच्या दुधाची चाड नसते, ते रक्त ओढून जाड होतात. पैसाच स्तनांना निर्भयतेने पिडतात. ज्याचे जन्मभर खावे प्यावे त्याच्याशीच कृतज्ञ व्हावे, तसे आम्ही श्रीहरीच्या सेवेबाबत करतो. आपणासारख्या योगी
श्वराला मी स्थानापासून अडविले, तिरस्कार केला. आम्ही अन्यायी आहोत, हेच खरे. आमचा हा सत्शिष्य राधाकृष्ण ब्रह्मचारी असून याच्या या स्थानावर भारी विश्वास आहे, पण तोही भ्रमात बुडाला. आमची तर साठी बुद्धी नाठी, हाती घेऊन या काठी. कुत्र्यासारखे गुरगुरत लागतो वसा वसा लोकांचे पाठी, अशी अवस्था झाली आहे. आमचे गुरु विशुद्धानंद हेच ते आपण आहात, हे निर्विवाद. बराच काळ आपले दर्शन नाही, याचा खेद वाटत असे, परंतु मुलांच्या अपराधाबद्दल जशी माता खेद मानत नाही, तसा माऊलीहूनही श्रेष्ठ आपण आहात. हे करुणाकंद गोविंदा, सद्गुरू ब्रह्मानंदा, आपल्या अपराधाची क्षमा करावी, आपण मंदिरात चलावे. म्हणजे बघा, त्या मंदिरामधल्या एका वापीमध्ये, म्हणजे जिथे स्नान केलं जातं तीर्थस्थानी, तिथले जे महंत होते, तिथले जे कोणी मोठे प्रख्यात कोण त्यांनी म्हटलं महंत साधू महाराज होते, ते तिथे कोणाला स्नान करू द्यायचे नाहीत आणि स्नान करू देण्यासाठी कर गोळा करायचे. असं असताना स्वामी महाराज त्या ठिकाणी गेले आणि त्यांनी लोकांना तीर्थस्थानाच्या उपद्रवापासून मुक्त करण्याचे ठरवले आणि त्या पाण्याच्या ह्याच्यावरती स्वतःचं आसन मांडून तिथे बसले. आणि ते पाहिल्यानंतर त्या महंतांनाही जाणीव झाली की हे कोणी साधेसुधे नाही आहेत, हे खूप मोठे हे आहेत, योगीराज महाराज आहेत. आणि तशा प्रकारे मग त्यांनी त्यांची प्रार्थना व आळवणी केलेली आहे. श्री स्वामी विशुद्धानंद. राधाकृष्ण ब्रह्मचारी तर पाण्यातच उतरले. तीर्थाच्या मध्ये पोहत जाऊन त्यांनी श्री स्वामी पाय धरले, म्हणाले, हे विश्वेश्वरा, आता उठावे. तेव्हा या मंडळींचे विमल अंतःकरण झालेले पाहून परमात्मा दयाळ स्वामी महाराज गुरु जलपृष्ठावरून चालत तीरावर आले. मग सर्वांसह मंदिरात दाखल झाले. महाराजांस अनन्य भावाने उत्तमासनावर बसवून चंदनाचा सुगंध पुष्पहार घालण्यात आला. पूजा करून आरतीही करण्यात आली. हा सत्संग महिमा पार पडल्यावर थोडासा फलाहार करून सर्वजण मोठ्या समाधानाने निद्राधीन झाले, आनंदरूपी झाले. पहाटे सर्वजण उठले, नित्यकर्मे पार पडली. नंतर भगवत चर्चा, नामस्मरण झाले. परिसराचा रंगच बदलून गेला होता. चक्रपाणी देवाला उत्तमोत्तम नैवेद्य समर्पित करण्यात आला. नंतर नृसिंहभान विशुद्धानंद श्री स्वामींसह सर्वजण भोजनात बसले. त्यामध्ये एक कोणीतरी शंकेखोर मनात म्हणत होता, हे आकाशमार्गे उडून वापीत कोणत्या साधनांनी पोचले? जलावर चालणे कठीण, ते तर सिद्धासनात बसले. ते कसल्या यंत्रतंत्राचे भांडवल आहे? कोणते गारुड आहे? त्यांनी काय केले असावे? चेटूक आहे की माईक खेळ? पायांतील पादुकांना एखादं औषधी तर चोपडली नसेल ना? नसत्या सगळ्या कल्पना खेळवीत तो अरण्य पंडित बसला होता. आता बघा, सगळ्यांना विश्वास पटला होता, पण ह्या पंडिताच्या मनात मात्र काय काय प्रश्न येत होते. अंतरसाक्षी श्री स्वामी समर्थ महाराजांनी त्या संशयी ब्राह्मणाचे द्वद्गत जाणले. द्वद्गत म्हणजे त्याच्या मनात काय चालू होते ते जाणलं. आटोपल्यानंतर श्री स्वामी महाराज त्यांना म्हणाले, आम्हाला कोणती साधने उपयोगी पडली रे? तुझा काहीतरी घोटाळा झाला आहे. लहान मोठ्या कोणत्याही शंका या माणसासाठी धोकादायकच असतात. पण आम्ही भिक्षान्न करणारे, तर तू मोठा पंडित, न्याय व्याकरण हे तू जाणतोस. तुला काय वाटते आम्ही काय केले? म्हणजे स्वामींनी त्याला उलटच प्रश्न विचारला की तू मोठा आहेस तर न्यायपंडित आहेस तर सांग आम्ही काय केले? ते ऐकून तो संशयी पंडित गर्भगळीत झाला. त्याच्या मनातील शंका कुशंका एका महापुरुषाने जाणल्या व त्याचा अर्थ हे सर्वसाक्षी द्रष्टा सर्वज्ञ आहेत.
निर्गुण, निर्विकल्प, निरांजन स्वरूपातील स्वरूपाविषयी शंका घेऊ नये. हे स्वामीराज अत्यंत पवित्र पुण्यपुरुषच आहेत. आपणच अहंकारी मदोमंत आहोत. जगद्गुरूंना आपण ओळखू शकलो नाही. ते पूर्ण परमात्मावतार आहेत. सर्व शक्तिमान आहेत. त्यांना दोष लावणे यासारखे घोर पातक नाही. महापुरुषाविषयी कसल्याही प्रकारे कोणत्याही वेळी दोष दृष्टी ठेवूच नये. सेवा करणे राहिले बाजूस, त्याची निंदा, चेष्टा, उपहास विनाकारण केल्यास करणाऱ्याला अंती दुःखच मिळते. असे असतानाही प्रत्यक्ष परमेश्वरासमोर आपण शंका घेऊन उभे राहतो, यासारखे पातक नाही. असा विचार करून अपराधी भावनेने तो पंडित अगदी खजील होऊन गेला. भोजन करीत असताना विकल्पसागरात बुडाल्याची खंत त्याला खात होती. ज्याच्या दर्शनाने सर्व संशय विटाळ क्षणभरात फिटले, त्यांना समजण्यास पंडिताची चूक झाली. मात्र समर्थ वचनाहून पंडिताच्या स्वतःच्या अंतरंगाचा पट उघडला. त्यामुळे समर्थांच्या वचनामुळे त्याचा अंतरंगाचा पट उघडलेला आहे. हा आपला 9व्या अध्यायाचा सुरुवातीचा भाग होता. शरणागत पंडित श्री स्वामी समर्थ योगींद्र शरणागत पंडितास श्री स्वामी समर्थ योगींद्र महाराजांस म्हणाले. म्हणजे शरणागत पंडित काय म्हणाले? ज्या अपराधी ब्राह्मणास क्षणात आपल्यासारखे करून निजगुण दाखविले, हे परम योगींद्रा, भक्तवत्सला, दयासमुद्रा, विधिनारायणा, महारुद्रा, भव दारिद्र्याचा अंत तुमच्या कृपेनेच होतो. हे लीला विग्रही सामर्थ्यरूपा भवबंध जाळ्यातून सोडविणारे आपणच एकमेव व अद्वितीय आहात. असंख्य देवांना नवस केले, उपासना केली, पण जे गवसले नाही ते ब्रह्मतत्व आपल्या कृपे मला स्पष्ट दिसले. त्या स्तुती वर्णनानंतर पंडितमूर्ती श्रीचरणांवर वारंवार लोटांगण घालू लागली. शुद्ध भावाने ते प्रदक्षिणा घालू लागले. हे नृसिंहावतार नारायणा, आपल्या कृपेने मी कृतकृत्य झालो. ब्रह्मानंद स्वरूपाचे दर्शन झाले. आता कृपा करून माझ्या घरी चलावे, माझे कुटुंब पवित्र करावे. म्हणजे आता तो ब्राह्मण काय सांगतोय स्वामींना की आपल्या याच्यामुळे मी तर पवित्र झालो, कृतकृत्य झालो, पण आता आपण माझ्या घरी चलावे आणि माझं कुटुंबसुद्धा कृतकृत्य करावे असं ते म्हणते. तर आता आपल्या ह्या अध्यायाचा आपण इथेच आज सांगता करूया. 9व्या अध्यायाचा जो पुढील भाग आहे तो आपण उद्या पाहणार आहोत. तर स्वामी महाराज कच्छमधील कोणत्या सरोवरी प्रकट झाले होते, किंवा स्वामी महाराज कच्छमधील कोणत्या सरोवरात गेले होते. तर ते वापित म्हणजे काय असणार? सरोवर. आणि त्या सरोवरामध्ये इथे स्नान करण्यासाठी ते तिकडचे जे महंत होते ते लोकांना अडकाठी करत व त्यांच्याकडून तीर्थकर घेत असत. तर वापीमधल्या त्या सरोवराचे, वापीमधल्या नाही, कच्छमधल्या त्या सरोवराचे, ज्याचा वापी म्हणून सुद्धा उल्लेख केला गेलेला आहे, तर त्याचं नाव काय आहे ते आपल्याला ह्या अध्यायाच्या प्रश्नाचं उत्तर म्हणून सांगायचं आहे. चला, सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. उद्या आपण 9व्या अध्यायाचा राहिलेला भाग बघणार आहोत. श्री स्वामी समर्थ.